ऑफिसमध्ये सुरू झालेलं प्रेम जे लग्नाच्या बंधनात अडकण्याऐवजी थेट हत्येच्या कटापर्यंत पोहोचलं। शिलाँग हनीमून मर्डर मिस्ट्रीमध्ये आता एक असा धक्कादायक, खळबळजनक आणि संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारा खुलासा झाला आहे, ज्याने या कथेचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे। ज्या सोनम रघुवंशीसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता, जिला एक पीडित अपहरण झालेली मुलगी समजलं जात होतं, तीच सोनम आपल्याच वडिलांच्या कंपनीत काम करणाऱ्या तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेल्या मॅनेजर राज कुशवाहाच्या प्रेमात वेडीपिशी झाली होती। आणि या दोघांनी मिळून अत्यंत थंड डोक्याने हनीमूनच्या नावाखाली पती राजा रघुवंशीच्या मृत्यूचा एक भयावह सापळा रचला होता। काय होती ही ऑफिसमधील लव्ह स्टोरी? त्यांनी हा निर्गुण कट कसा रचला? हत्येनंतर सोनमचा पुढचा प्लॅन काय होता आणि ती कशी पकडली गेली? आपण या ऑफिस रोमांस आणि हनीमून मर्डरच्या संपूर्ण कहाणीचा, त्यातील प्रत्येक तपशिलाचा पर्दाफाश करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण कटाची मुळं रुजलेली होती सोनमच्या लग्नाआधीपासूनच। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोनम तिच्या वडिलांच्याच कंपनीत कामाला लागली। तिथे ती HR प्रमुख म्हणजेच HR हेड म्हणून काम पाहत होती आणि याच कंपनीत राज कुशवाहा नावाचा एक तरुण मॅनेजर म्हणून कामाला होता। काही वृत्तांनुसार सोनमचा प्लायवूडचा व्यवसाय होता आणि राज तिथे बिलिंगचं काम करायचा असंही म्हटलं जातं। पण एक गोष्ट स्पष्ट आहे की दोघेही एकत्र काम करत होते। काम करत असतानाच या दोघांची भेट झाली, ओळख वाढू लागली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। राज कुशवाह हा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान होता। असंही म्हटलं जातं की ते पूर्वी जवळच राहत होते, पण नंतर राजने तिथून घर बदललं। या दोघांच्या या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः सोनमच्या वडिलांना काहीच कल्पना नव्हती आणि हीच गोष्ट या प्रकरणाला अधिकच धक्कादायक बनवते। जेव्हा सोनम आणि राज यांच्यातील संबंधांबद्दल आणि हत्येच्या कटाबद्दल उघड झालं, तेव्हा सोनमच्या वडिलांची प्रतिक्रिया अत्यंत अविश्वसनीय होती। ते म्हणाले, राज कुशवाह माझ्या कंपनीत कर्मचारी आहे, हे त्याचं काम असूच शकत नाही। तो दररोज कंपनीत ड्युटीसाठी येत असे। अगदी शनिवारीही तो कामावर आला होता। विचार करा, एका बापाला आपली मुलगी आणि आपलाच कर्मचारी आपल्याच पाठीमागे इतका मोठा कट रचत आहेत, याचा साधा सुगावाही लागला नाही। त्यांचं हे विधान, त्यांचं अज्ञान आणि त्यांच्यावर कोसळलेला हा दुहेरी धक्का स्पष्टपणे दर्शवतं। मग या प्रेमकथेचं रूपांतर हत्येच्या कथानकात कसं झालं? पोलीस तपासात जो घटनाक्रम समोर आला आहे, तो अत्यंत सुनियोजित आणि थंड डोक्याने आखलेल्या कटाकडे बोट दाखवतो। पहिली पायरी, लग्न। 11 मे रोजी सोनमचं लग्न इंदूरमधील तरुण व्यापारी राजा रघुवंशी सोबत झालं। हे लग्न तिने दबावाखाली केलं होतं की मग राजाला संपवण्याच्या कटाचाच हा एक भाग होता, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे। पण लग्नानंतरही तिने राज कुशवाह सोबतचे आपले संबंध कायम ठेवले। दुसरी पायरी म्हणजे कट। लग्नानंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज यांनी मिळून राजाला कायमचा संपवण्याचा, त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडाचा मास्टरमाइंड हा राज कुशवाहच आहे। तिसरी पायरी, सुपारी। राज कुशवाहाने या कामासाठी म्हणजेच राजाच्या हत्येसाठी त्याचे मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत या तिघांना तयार केलं। त्यांना या कामासाठी सुपारी देण्यात आली होती। चौथी पायरी म्हणजे हनीमूनचा बनाव। यानंतर हनीमूनचा प्लॅन आखण्यात आला। हत्येसाठी मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजीसारखं दुर्गम आणि निसर्गरम्य ठिकाण निवडण्यात आलं, जेणेकरून कोणाला संशय येणार नाही आणि पुरावे नष्ट करणं सोपं जाईल। पाचवी पायरी म्हणजे हत्येची अंमलबजावणी। योजनेनुसार सुपारी घेतलेले 3ही मारेकरी आधी गुवाहाटीला आणि नंतर शिलाँगला पोहोचले। त्यांनी तिथे एक बाईकही भाड्याने घेतली। जेव्हा राजा आणि सोनम तिथे फिरत होते, तेव्हा सोनमनेच राजाला शिलाँगच्या डबल डेकर नावाच्या परिसरात नेलं। हाच तो किलिंग स्पॉट होता जिथे ते 3ही मारेकरी आधीच दबा धरून बसले होते। तिथेच या सगळ्यांनी मिळून अत्यंत निर्घुणपणे राजा रघुवंशीची हत्या केली। पतीची हत्या घडवून आणल्यानंतर सोनमने बेपत्ता होण्याचं जे नाटक रचलं, त्यामागे एक मोठा एस्केप प्लॅन होता। तिचा प्लॅन होता थेट नेपाळला पळून जाण्याचा। कोणाच्याही नजरेत येऊ नये, ओळख पटू नये, यासाठी ती जवळपास 1 आठवडा फक्त रात्रीचा प्रवास करत होती। ती वाराणसीहून गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्ये होती। गोरखपूर हे नेपाळ सीमेवरचं एक महत्त्वाचं शहर आहे। गोरखपूरहून नेपाळमध्ये प्रवेश करून कायमचं गायब होण्याचा तिचा आणि कदाचित
तिच्या प्रियकराचा प्लॅन होता। पण हा प्लॅन पूर्ण होण्याआधीच मेघालय पोलिसांच्या तपास पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली। या नव्या खुलाशांमुळे या प्रकरणातील जवळजवळ सर्व गुढं उलगडली आहेत। सोनम कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं। ती आपल्या प्रियकरासोबत पळून जात होती। ते 3 अनोळखी पुरुष कोण होते? ते सुपारी घेऊन आलेले मारेकरी होते। सोनमने आत्मसमर्पण केली की ती सापडली? याचं उत्तर आता स्पष्ट आहे। ती पळून जात असताना तिला पकडण्यात आलं। आत्मसमर्पण आणि मदतीची याचना हे सगळं बनाव होतं। एका ऑफिसमध्ये वडिलांच्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरुणाच्या प्रेमात एक मुलगी इतकी वेडीपिशी झाली की तिने लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच हनीमूनवर जाऊन आपल्या पतीची हत्या घडवून आणली। ही कहाणी जितकी फिल्मी वाटते तितकीच ती आपल्या समाजातील बदलत्या नातेसंबंधांवर, नैतिक मूल्यांवर आणि गुन्हेगारी मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आहे। या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत सोनम, तिचा प्रियकर आणि इतर मारेकऱ्यांना अटक केली आहे। आता त्यांच्या चौकशीतून आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेतून या हत्येमागचा नेमका हेतू काय होता? तो केवळ प्रेम संबंधातील अडथळा दूर करणं हा होता की यामागे काही आर्थिक कारणंही होती हे स्पष्ट होईल। पण या घटनेने एक अत्यंत भयावह आणि कटू सत्य पुन्हा एकदा समोर आणलं आहे की कधी-कधी सर्वात मोठा धोका, सर्वात मोठा विश्वासघात हा अनोळखी लोकांकडून नाही तर आपल्या सर्वात जवळच्या आपल्या जोडीदाराकडूनच होऊ शकतो। आणि प्रेमाच्या नावाखाली रचली गेलेली ही एक कहाणी एका निर्गुण हत्येची आणि विश्वासघाताची एक दुःखद आणि कायम लक्षात राहणारी कहाणी बनली आहे। घडलेल्या या सर्व प्रकरणावर आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।